अहो पण आईसाहेब नाही, मी तुझं काय बी ऐकणार नाहीये. चल. अहो पण ऐकत आईसाहेब काय चाललंय तुझं? हा, काय काळूबाई लावलंय तू? आपल्या घराला काळूबाई धार्जिण नाही माहितीये ना तुला? आज्या सासऱ्यांचं काय झालं, मिलींचं काय झालं, समजा तुझ्या डोळ्यासमोर आहे, तरी बी काळूबाई कर. खरंच समद्यांना काय झालंय ना, मला खरंच कळना झालंय आता. आईसाहेब तुम्ही माझं एकदा ऐकून तरी. मालती थांब जरा. घरातल्यांना अंधारात ठेवून काही करायचा प्रयत्न तर करत नाहीयेस ना तू? नाही, मला माहितीये तू आणि मिलिंद मिळून काळूबाईच्या बाबतीत ज्या काही कारवाया करायच्यात सगळ्यांना अंधारात ठेवून, हे मला चांगलं माहितीये. पण आता तसं चालणार नाही. आत्ता प्रश्न अमुकच्या बाळाचा आहे. त्याला जर का काही झालं ना, तर माझ्यासारखी वाईट बाई कोणी नाही, तुला आधीच सांगून ठेवतीये मी. अहो आईसाहेब नाही. अहो मी हे समजा खोटं नाही वागत आहे. म्हणायचंय काय तुला? डोकं फिरलंय तुझं? आईसाहेब मी खरंच काळूबाईला शरण गेले आणि माझं डोकं उलट आत्ता ठिकाणावर आलंय. आईसाहेब ते विराटच्या नादी लागून आपण लोक लई मोठं पाप करतोय. मालती, होय, आणि काळूबाई नाही, तो विराटच आपल्या घराचा नाश करायला उठलाय. बास झालं तुझं. नाही ऐकून घेतलं मी आता. गुरुजी म्हणतात ना, तेच खरंय. त्या काळूबाईनं आणि आर्यानं तुम्हाला समद्यांना भूल पाडली आहे. नाही, आर्या आणि अमुकचं जाऊ दे, पण तुला मी यातनं बाहेर काढणारच आता. गुरुजींकडे जाऊया. अहो आईसाहेब एकदा ऐकून तरी घ्या माझं. आर्या आपलं घर वाचवायला आलीये. बास मालती. आईसाहेब एकदा तरी तुम्ही मोकळ्या मनाने विचार करा ना. समध्या गोष्टींची सांगड घालून बघा ना, म्हणजे तुम्हाला समजत. लई झालं आता समजा गुरुजींच्या समोरच खरं खोटं होऊन जाऊ देत. चल. अहो पण आईसाहेब माझं ऐका. बरं झालं तुम्ही मला इथेच भेटलात. मला गुरुजींकडे मालतीला घेऊन जायचं. हे समजा नंतर तुम्ही आमच्याबरोबर चला, महत्वाचं काम आहे. अहो पण गुरुजींकडे चला म्हणतोय ना, महत्वाचं काम आहे. हे समजा नंतर बघूया. या तुम्ही, चला चला शालिनी, चला. अमुक, काय रे बॅग का भरतोयस तू? कारण आपण मंदात त्याच्या घरी शिफ्ट होतोय. तूही तुझी बॅग भर. काय काय वेडेपणा चाललाय? पण घर का सोडतोय? कारण आज त्यांनी माझ्यावर हात उचललाय. काय? हे बघ, ते माझे वडील आहेत. त्यांनी रागाच्या भरात माझ्यावर हात उचलला. मला राग नाही येणार, कारण अधिकार आहे तो त्यांचा. पण आज त्यांनी त्या नीच विराटसाठी माझ्यावर हात उचलला, हे नाही सहन करू शकत मी. नाहीतरी मुलाचे सगळे अधिकार त्यांनी काढून घेतलेच आहेत. मग का राहतोय आपण त्यांच्या घरात? चल, तू बॅग भरी. अमुक, हे घर विराटच्या हातात देऊन जाणार आहे का आपण? अमुक, मला माहितीये तू दुखावलायस. दादासाहेब सुद्धा दुखावलेत, पण म्हणून तुमचं नातं नको रे तोडू. अमुक, अरे आपण जर घर सोडून गेलो तर आईंचं काय होईल? आई वडिलांची आणि मुलाची माझ्यामुळे ताटातूट झाली असं होईल. नातं त्यांनी तोडलंय. आपण जर हे घर सोडून निघून गेलो ना, त्यांना काही फरक पडणार नाहीये. आय नो आईला खूप त्रास होईल, पण माझा नाईलाज आहे. ती दादासाहेबांना सोडून नाही येणार. ती जर आली असती ना, तर तिलाही सोबत घेऊन गेलो असतो आपण. अमुक, तुला कळतंय का? हे सगळं विराटमुळे होतंय. आणि आपण जर इथून निघून गेलो ना, तर त्याच्यासमोर हार मानल्यासारखं आहे. तुला कळतंय का? पण या वातावरणात बाळाला वाढवणं तुझ्यासाठी आणि बाळासाठी चांगलं नाहीये. नाही, एकदा इथून पाय बाहेर टाकला की विराट येऊ देणार नाही मला परत. काळूबाईची मूर्ती इथे पुन्हा स्थापन करण्याचे सगळे दरवाजे कायमचे बंद होतील. प्लीज विचार करू नकोस, कपडे घे. अमोघ, तुझं म्हणणं पटतंय मला, पण अरे हे घर असं विराटच्या ताब्यात देणं चुकीचं आहे. ऐक ना, तू शांत डोक्याने थोडा विचार कर. आपण जर तडकाफडकी निघून गेलो ना, तर परत येणं कठीण होईल. अमुक, काहीतरी ऑप्शन निघेल रे. अमुक, प्लीज मला थोडा वेळ दे प्लीज. अमुक, प्लीज. 4 दिवस दिले तुला. या 4 दिवसात जर काही ऑप्शन नाही निघाला, तर 5व्या दिवशी आपण इथून निघतोय. लक्षात ठेव. अमुक,
खरं अगं तू विराटच्या खोलीसमोर काय करत होतीस? काय सांगायचं काकू, आईसाहेब घेऊन गेला होता मला तिथं. आता मी काळूबाईच्या बाजूने झाले ना, म्हणून त्या विराट समोर घेऊन चालल्या होत्या मला. अगं पण ही काय जबरदस्ती आहे? इतकी वर्ष घराच्या बाहेर राहून त्या विराटला समजायची वाट लावली आणि आता तर घरातच येऊन बसलाय. सगळा सत्यानाश त्या विराटमुळे झाला, तरी बी दादासाहेब तर डोक्यावरच घेऊन नाचताय. कधी यांचे डोळे उघडणार आहेत काय माहिती. पण काकू, त्या विराटनं नेमकं केलेलं तरी काय? काय केलंय? काय सांगताय काकू? म्हणजे आपल्या आजोबांचं आणि आर्याच्या आजोबांचं पण त्या विराटनं केलंय? म्हणजे आर्याच्या आजोबांचं संपूर्ण कुटुंब त्यानं उद्ध्वस्त केलंय? एवढी वर्ष माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली होती, म्हणजे समद कानावर पडत होतं माझ्या, पण विश्वासच बसला नाही हो माझा कधी. आत्ता जाऊन काय खरं आणि काय खोटं हे कळतंय मला. पण काही उपयोग नाही का? हंबीररावांचा खून विराटनं केलाय हे पटवून देण्यासाठी पुरावा नाही ना आपल्याकडे. ते बी खरंच आहे म्हणा. आपल्याकडे पुरावा नाही तर आपण काही बी सिद्धच करू शकत नाही. पण तुला सांगू मालती, मला खात्री आहे काळूबाई यातनं नक्की मार्ग दाखवल बघ. काकू, माझ्या डोक्यात नाही का आयडिया आली आहे. काय? म्हणजे बघा ना, आपल्याला विराटच्या विरोधात पुरावा पाहिजे की नाही, आणि विराटच आपल्या इथं येऊन राहिलाय, म्हणजे आपल्याला पुरावा शोधायला काही बी प्रॉब्लेम येणार नाही. कसा? तुम्हाला सांगते बघा. अगं हे कसं शक्य आहे? काकू, शक्य आहे, समज शक्य आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. करूया ना? बोलावलं मला? या, बसा आधी, बसा. माफी मागायची. आम्हाला तुमची माफी मागायची. म्हणजे सध्या घरामध्ये जे काही चाललंय की नाही, तेव्हा भावनेच्या भरात आम्ही तुम्हाला काही बाई बोललो. आज तर तुमच्यावर हात बी उचलला आम्ही, म्हणून माफी मागायची आहे. हे बघा, तुम्ही मनात काही ठेवू नका. तू इथे का? तुम्ही या पाटलांच्या वाड्यात का आलाय ते विचारायला. पाटलाच्या वाड्यावर या उच्च कोटीचं मनोरंजन होईल याची कल्पना नव्हती मला. आणि कोण बोलतोय कोण माझ्याशी? जिला या घरात मान स्थान, ज्या बाईला गाडीची किंमत नाही ती बोलते माझ्याशी,
केवढा मोठा विनोद आहे हा आ आ आ घ्या, हसून घ्या, पण मी हंबीरराव पाटलांची सून आहे. हंबीरराव पाटलांची सून. त्या हंबीरराव पाटलांची सून जे काळूबाईचे निस्सीम भक्त होते. तुम्ही हंबीरराव पाटलांना या जगातनं नाहीसं केलं ना, आणि आता त्यांचा वंश आर्याच्या पोटी वाढतोय म्हटल्यावर त्याला संपवायला इथं आलायत ना तुम्ही. ओ हंबीरराव पाटलाला संपवलंय मी. नाहीच केलं मी त्याला या जगातून. आणि आता पाटलाच्या घरामध्ये जो वारस येणार आहे, हंबीरराव पाटलाचा वंश येणार आहे, त्याला सुद्धा संपवून टाकेन मी. काय करशील माझं? फडफडती पाकोळी. तीच पाकोळी जेव्हा जीवाच्या आकांतानं तोंडाभोवती भिरभिरते ना, तेव्हा भली भली माणसं भांबावते. तुम्हाला फार गर्व आहे ना तुमच्या शक्तीचा, पण लक्षात ठेवा, काळूबाई तुम्हाला नक्की धडा शिकवेल. तुम्हाला ती या घरात टिकूच देणार नाही. काळूबाई, तू माझं काहीही करू शकणार नाही. हंबीररावला मी संपवला, माधवाला सुरेंद्रला हाताशी घेतला, या वाड्यात सत्ता जमवली मी. अजून बरंच काय करायचं मला. तू काय करणार माझं? तुमची ही काळी कारस्थानं यशस्वी कधीच होऊ देणार नाही काळूबाई. एकटे पडाल तुम्ही. जसं मालतीला सत्य समजल्यावर ती काळूबाईला शरण गेली ना, तसेच एक दिवस शालिनी वहिनी आणि माधवराजे बी शरण जातील काळूबाईला. तेव्हा एकटे पडाल. माधवा आणि शालिनी कधीच शक्य नाही. माधव माझा अतिशय निस्सीम भक्त आहे, शालिनी सुद्धा. आणि जर समजा त्यांनी चुकून असं काही पाऊल उचललं, त्या दोघांनाही संपवून टाकेन मी. जे विराटला आडवे जातात ते संपतात. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. फार बोललीस, फार वेळ दिला मी तुझ्या सारखीला. माझा वाडा आहे हा, मी इथून जात नसतो. पण आता तुझ्या जवळची एक व्यक्ती हे जग कायमच सोडून जाणार आहे. लाख्या सुराची. अमुक दादासाहेब एक पाऊल मागे आले. तू बी जरा आता समजुतीनं घे. अरे घरातलं वातावरण विनाकारण तापलंय बघ. ते आता निवळायला हवं ना. उगाच काहीतरी घडतं, समद्यांची माथी बिघडतात आणि मग होत्याचं नव्हतं होऊन बसतं बघ. तेव्हा आपण समद्यांनीच जरा समजुतीनं घेऊया, शांतपणानं वागूया, म्हणजे काहीतरी मार्ग नक्की निघल. मार्ग एकच आहे, विराटने या घरातून निघून जाणं. जो अर्थात तुम्हाला मान्य नसणार.
त्यामुळे डिस्कशनला काहीच अर्थ नाही. युवराज, 4 दिवसाचाच प्रश्न आहे. 4 दिवसानंतर गुरुजी स्वतःच इथून जाणार आहेत. वय, आणि त्यांचं एवढंच म्हणणं आहे की ह्या 4 दिवसामध्ये त्यांना कोणी बी टोकायचं नाही आणि या घरामध्ये कोणी बी काळूबाईचं नाव घ्यायचं नाही. नाही, एवढी छोटी गोष्ट जर आपण सांभाळली ना तर घरात शांतता नांदल. होय, आणि या 4 दिवसामध्ये गुरुजी कोणाला बी त्रास देणार नाहीत असा शब्द स्वतः गुरुजींनी दिलाय. आता बोला. शब्द? अहो 4 दिवसाचा प्रश्न आहे, कशाला तुम्ही ताणताय? अमोघ, अरे नाही देणार त्रास असं म्हणलेत ना ते, मग खरंच नाही देणार. तू थोडं समजुतीनं घे, सगळे प्रश्न सुटतील बघ. अमोकच्या हातातलं कडक गळून पडलं. माझा मार्ग मोकळा. मोकळा माझा मार्ग. लई मोठं काम झालं ग मालती. तू सारखं म्हणतेस ना मी वाईट वागले म्हणून. पण काकू वागलेत की मी वाईट एवढं? अगं पण हे एक चांगलं काम करून तू सगळं वाईट पुसून टाकलंस बघ. अगं एवढा मोठा पुरावा मिळाल्यानंतर दादासाहेबांना मान्य करावंच लागत. त्यांना विराटचं खरं रूप कळलं. आणि एकदा का दादासाहेबांनी त्याला बाहेर घालवलं ना की सगळे प्रश्नच मिटतील बघ. खरंच मानते, मिलिंद जायच्या आधी हे समज व्हायला पाहिजे होतं. उशिरा का होईना काकू, चांगली बुद्धी तर झाली मला. काकू, आता या घरात आपण समदे गुण्यागोविंदाने राहू, तेव्हा माझ्या जीवाला शांती मिळेल. काकू, चला आपण हा व्हिडिओ आर्याला दाखवून येऊ. चला अगं आर्याला हे समज माहितीये. हा पुरावा दाखवायला पाहिजे तो शालिनी वहिनी आणि दादासाहेबांना. दिसू दे त्यांना विराटचं खरं रूप. स्वतःच्या तोंडानं कबूल केलंय त्याने. होय, चला मग त्यांच्याकडे जाऊ. नाही, मी नाही येत. काकू, आऊ, मी आले तुझ्याबरोबर तर त्यांना वाटेल की मीच तुझ्या मनात काहीतरी भरवलंय. ते पुरावा तर बघणारच नाही आणि विराटच्या विरोधात काही ऐकून बी घेणार नाही. तुझा बरं ठीक आहे, मी जाते.